हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज मी इथे बनवते आहे झटपट तयार होणारा टेस्टी हेल्दी फुल फायबर युक्त असा बन डोसा किंवा व्हेजिटेबल बन डोसा, जो लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडेल. रात्रीचं जेवण असो की सकाळचा नाश्ता, शॉर्ट टिफिन असो की लंच टिफिन, कुठेही अगदी सहजपणे देता येईल असा हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चटणी तयार करायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल घालायचं, थोडंसं जिरं घालायचं, एक कांदा घालायचा, लसूण अद्रक घालायची, लाल मिरची आणि एक टोमॅटोसुद्धा जाडसर कापलेला घालायचा. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि ह्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून याला छान परतवून घ्यायचं आहे. आता हे छान परतलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण इथे घेऊया अर्धी वाटी भिजवलेले पोहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, जी मी इथे 7 ते 8 तास चांगली भिजवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आता ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला भिजवलेले पोहे आणि भिजवलेली डाळ तांदूळ घालून घ्यायचे. नंतर त्यामध्येच आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे मी इथे 1-1.5 चमचा इथे दही घातलेला आहे, तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालायचं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी अद्रकसुद्धा मी इथे बारीक तुकड्यांमध्ये कापून घालत आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं घालूया आणि याला आपल्याला थोडं पाणी घालून मिक्सरला चांगलं सैलसर असं वाटून घ्यायचं आहे. साधारण अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. हे मिश्रण एकदम हलकं फुलकं होतं. पोहे घातल्याने हा बन डोसा जो आहे मस्त जाळीदार होतो आणि हलका होतो. आता बनमध्ये घालण्यासाठी आपण इथे व्हेजिटेबल्स कापून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स घालू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते. त्यामध्ये मी इथे घेतलेला आहे शिमला मिरची, जी बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे घेते आहे पत्तागोबी, तीसुद्धा आपल्याला बारीक अशी इथे कापून घ्यायची आहे. आता हिवाळ्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स भेटतात, त्यामुळे व्हेजिटेबल्स घालण्यासाठी अजिबात कंजूसी करायची नाही आहे. त्यानंतर मी इथे एक कांदा कापून घेतला आहे, भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेली आहे. त्यानंतर आपण थोडंसं सजावटीसाठी इथे बीटरूटसुद्धा बारीक असं कापून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला जे थंड झालेलं चटणीचं साहित्य होतं, टमाटर, कांदा, लाल मिरची, अद्रक, लसूण, मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मिक्सरला एकदम बारीक फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. छान वाटला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असा रंग आपल्या चटणीचा आलेला आहे आणि चवीला सुद्धा तितकीच भारी झालेली आहे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर आणि थोडीशी साखर घालून घेतलेली आहे. त्यानंतर तडका पॅनमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये उडदाची डाळ घालायची, मोहरी घालायची. हे छान तडतडलं गेलं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि थोडासा हिंगसुद्धा घालून घ्यायचा आहे. आता तयार तडका चटणीवर घालायचा आणि चटणीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपण मीठ घालायचं नाही, मीठ हे आपण अगोदरच घातलेलं होतं. गरज वाटलं तर आधी टेस्ट करून बघायचं आणि मग त्यामध्ये मीठ घालायचं. मग काय व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं, म्हणजे आपली इथे तयार झालेली आहे कांदा टमाटरची चटपटीत अशी चटणी. आता आपण इथे घेऊया तयार केलेलं बॅटर, जे डाळ तांदूळचं आपण तयार केलेलं होतं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कापलेले सर्व व्हेजिटेबल्स त्यामध्ये घालून घ्यायचे. बीटरूट थोडंसं बाजूला ठेवायचं, कारण बीटरूट आपण हे वरून घालणार आहोत. आता हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये तुम्ही एकतर इनो घालू शकता, खाण्याचा सोडा घालू शकता किंवा बेकिंग पावडरही घालू शकता. मी इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालत आहे. आता ह्याला व्यवस्थित असं आधी ओलं करून घ्यायचं आणि मग ह्याला असं मिक्स करायचं, मग ते व्यवस्थित प्रॉपरली मिक्स होतं. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण घेऊया एक तडका पॅन, जो आपण अगोदर तडका केलेला होता तोच तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये तेल घातलं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि जे बीटरूट आपण क्यूबमध्ये कापून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आणि वरून आपल्याला तयार व्हेजिटेबल्सचं बॅटर घालायचं आहे. अशा पद्धतीने 2-3 चमचे घालायचे आहेत, कारण जवळपास 1 ते 1.5 इंच याची जाडी आली पाहिजे. त्यानंतर वरून पुन्हा आपल्याला बीटरूटचे तुकडे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आता त्यावर झाकण ठेवायचं आहे
आणि मंद आचेवर आपल्याला 5 ते 7 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे. छान वाफवला गेला की त्यावर आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आणि त्याला असं पलटी मारायचं, म्हणजे खालच्या बाजूनं सुद्धा तो छान शेकला गेला पाहिजे. आता इथे हा दोघंही बाजूंनी छान शेकल्या गेलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा रंग आलेला आहे त्याला. आता हा आपला व्हेजिटेबल बन तयार झालेला आहे. हा आपण काढून घेऊया आणि असंच आपण इतरही तयार करून घेऊया. बऱ्याच वेळा मुलांना ही भाजी खाल्ली नाही किंवा ती भाजी खाल्ली नाही, ही भाजी कमीच खाल्ली किंवा ती भाजी जास्तच खाल्ली असं होतं. त्यासाठी असे जर बन बनवले तर कोणतीही भाजी तुमची शिल्लक राहणार नाही आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. असं इंटरेस्टिंग जर नाश्ता बनवला तर कोणीच नाही म्हणणार नाही आणि हेल्दी तर आहेच आहे आणि बनवायलाही सोपं आहे, त्यामुळे सगळ्यांचाच फायदा आहे. तर नक्की असे बन किंवा असे व्हेजिटेबल बन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी आणि व्हेजिटेबल बन आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. नक्कीच मी बनवलेली ही रेसिपी किंवा हा पदार्थ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एन्जॉय.